मित्रांनो, हरे कृष्णा. मित्रांनो, भगवान परमात्म्याला सगळी लेकरं सारखे असतात. भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये काय सांगतात की जो अज्ञानी भक्त असतो तो सुद्धा मला प्रिय असतो. कारण तो ज्यावेळी विचार करतो की मला भगवंताच्या सेवेमध्ये विलीन व्हायचे, एक व्हायचे, संलग्न व्हायचं, तर त्याला खरं भगवंताने महात्मा समजलं की त्याच्या मनामध्ये हे विचार येत आहेत की मला भगवंताच्या भक्तीमध्ये यायचं. तो खरा महात्मा सांगितलं भगवंताने. आणि एखादा भक्त असतो, तो भक्त काहीतरी माझा लाभ होईल, काहीतरी माझा फायदा होईल, काहीतरी माझा स्वार्थ होईल, हे हेतूने सुद्धा भगवंताच्या भक्तीमध्ये येत असतो. भगवंत त्याला सुद्धा म्हणतात की तो तर मला अतिशय प्रिय आहे, कारण तो काहीतरी इच्छेने माझ्याकडे आलेला आहे की माझं काहीतरी भलं होईल. आणि त्याचं भलं जर झालं, त्याचा फायदा जर झाला, त्याचा स्वार्थ जर झाला, त्याचं कल्याण जर झालं, त्याने ज्या भौतिक सुखसुविधाच्या मागण्या भगवंताकडे केलेल्या आहेत, इच्छा धरलेल्या आहे, त्या भगवंताने जर पूर्ण केल्या तर त्याची भक्तीमध्ये अधिक उन्नती होते. भक्तीमध्ये तो आणखीन विलीन होतो, कारण भगवंताने त्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या असतात. तो भक्तसुद्धा भगवंताला खूप प्रिय आहे, कारण भगवंताचं त्याचं एक आदान प्रदान होतं, स्नेहाचं नातं तयार होतं. कारण एखादे वडील असतात, बाप असतो, आणि मुलगा एखादा बापाकडे काही मागणी करतो आणि बापाने ती पूर्ण केली तर त्यांच्यामध्ये अधिक स्नेहाचे संबंध, अनेक घट्ट संबंध तयार होतात. कारण तो बाप ते पूर्ण करतो ना सगळ्या गोष्टी. तसंच ते एखाद्या लाभ इच्छेने जर आलेला भक्त असेल आणि तो जर भगवंताने त्याच्या गोष्टी सर्व पूर्ण केल्या तर तो आणखी भक्तीमध्ये विलीन होतो, एकरूप होतो. तो सुद्धा भक्त भगवंताला खूप प्रिय सांगितलं आहे भगवंताने. आणि जे निष्काम कर्म करतात, कंटिन्यू भगवंताच्या भक्तीमध्ये राहतात, विलीन होतात, एकरूप होतात, संलग्न होतात, सरेंडर होतात भगवंताला, ते तर खूपच भगवंताला प्रिय आहेत. ते सुद्धा भगवंत म्हणतात की तो निष्काम कर्म करणार तो मला अतिशय प्रिय आहे, असं भगवंत म्हणतात. म्हणून कोणतेच लेकर भगवंताला सगळे सारखे असतात. तो कधीच म्हणजे तुझा भाव करत नाही, हा वेगळा पक्षपातीपणा कधीच भगवंताच्या मनामध्ये नसतो. भगवंताला सगळे लेकरं सारखे असतात. तुम्ही एखाद्या इच्छेने या तर भगवंत त्याला महात्मा समजतात, आज्ञाने असेल तर त्याला महात्मा समजतात, आणि निष्काम कर्म करणं सुद्धा भगवंत त्याला महात्मा समजतो. भगवंताला सर्व प्रिय आहे. हरे कृष्ण.